नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. इराण खूप टॅक्टिकफुल अशा गेम्स खेळतो आहे. त्यांनी एक नकाशा जाहीर केला आहे. तो नकाशा असा आहे की हॉर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये त्यांनी जे भूसुरुंग पेरले होते ते भूसुरुंग वगळून तुम्ही जर तुमची कुठलीही ऊर्जा स्रोताची जहाजं असतील तर ते घेऊन जा, पण ह्या मार्गाने जा. इंटरेस्टिंगली ते जे भूसुरुंग त्यांनी पेरलेले आहेत त्याचा एक साधारण अंदाज जर आपण घेतला तर असं दिसतं आहे की इराणनं जो नकाशा जारी केला आहे त्याप्रमाणे इथून पुढे जी काही जहाजं जातील ती इराणच्या समुद्र किनाऱ्यालगत जातील. म्हणजे आणखी मॉनिटरिंग सोपी. त्यांनी प्रति बॅरल जे काय असेल तुमचं तर त्याला $1 एवढा आम्ही कर आकारू असं घोषित केलं. आज दिवसभरामध्ये केवळ 5 जहाजं आणि मालवाहूच आहेत ती पाचीच्या पाचची, ती जहाजं त्या सामुद्रधुनीतनं जाऊ शकली. म्हणजे काय परिस्थिती जैसे थे आहे. म्हणजे आज दिवसभरामध्ये किमान अमेरिकेकडनं इराणवरती हल्ले झाले नाहीत, इस्रायलकडनं हल्ले झाले नाहीत, पण लेबनॉनवरती हल्ले सुरूच आहेत. 254 लोक एकाच दिवसाच्या इस्रायलच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडली. आणि म्हणून जगभरातल्या अनेक राष्ट्रांचं म्हणणं आहे की जी शस्त्रसंधी झालेली आहे ती शस्त्रसंधी अधिक व्यापक करा, त्याच्यामध्ये लेबनॉनचा समावेश करा. आणि जर तो होत नसेल तर इराणचं म्हणणं आहे की आम्ही दिलेल्या अटीपैकी 10 पैकी 3 अटीचं तर तुम्ही उल्लंघनच केलं. आणि इराणमधनं इतके वेगवेगळे आवाज येत आहेत, व्हॉइसेस आपण ज्याला म्हणतो, कोण नेमकं बोलतंय तेच कळत नाही आहे. पण एक झालं आहे, पेस्किशान जे त्यांचे राष्ट्राध्यक्ष होते ते आज रस्त्यावरती उतरले इराणच्या. अनेक लोकांच्या बरोबर त्यांनी सेल्फी काढल्या आणि त्या सेल्फी काढल्याची आणि ती जी काही दृश्य होती, लोकांच्या चेहऱ्यावर उल्हास आहे, राष्ट्राध्यक्ष भेटत आहेत आणि जे सिक्युरिटी गार्ड आहेत ते मास्क लावून त्यांच्याबरोबर संरक्षणासाठी उभे आहेत. पण त्याला एक राष्ट्रप्रेमाचं म्युझिक त्यांनी लावलं, संगीत, आणि त्यानंतर तो व्हिडिओ एक्सवरती पोस्ट केला. आम्ही जनतेच्या बरोबर आहोत आणि आम्ही लोकनियुक्त सरकार आहोत. जर त्यांच्या अंतर्गत काही संघर्ष असेल इराणच्या अंतर्गत तर त्याच्यासाठी पण हा संदेश असावा, किंवा जगातल्या इतर देशांसाठी संदेश असावा की आमची जनता अजूनही आमच्या पाठीशी आहे. पण मी मागेही म्हटलं की पुढची 6 महिने ही इराणसाठी अत्यंत कठीण असतील, कारण आत्ता जे काही नुकसान झालं आहे त्या नुकसानीची पूर्ण भरपाई व्हायला किमान 10-1 वर्ष लागतील. सो ह्या कॉन्टेक्स्टमध्ये आज दिवसभरामध्ये युद्ध संपल्यानंतर पुढं काय असा जर प्रश्न असेल तर पुढं काहीच नाही असं त्याचं उत्तर आहे. कारण लेबनॉनवरच्या हल्ल्यासंदर्भामध्ये कुठलीच स्पष्टता आलेली नाही. सौदी अरेबियानं पुन्हा विनंती केली इराणला की स्ट्रेट ऑफ हॉर्मुजची जी सामुद्रधुनी आहे ती तुम्ही कुठल्याही अटीशिवाय मुक्त करा, जे काही इराण करणार नाही. एक प्रकारे अमेरिकेनं इराणला हे गिफ्ट बहाल केलं आहे. परमाणु बॉम्बपेक्षा डेंजर हे गिफ्ट आहे. कारण सगळ्या जगाची अर्थव्यवस्था चोकअप करण्याची, त्या अर्थव्यवस्थेच्या गळ्यालाच नख लावण्याची क्षमता आज इराणकडं आली. आणि त्यामुळं आज जरी ते $1 प्रति पिंप असं जरी चार्ज लावत असले तरी भविष्यात तो कर काय जो टॅक्स आहे तो वाढणार नाहीच याची कोण खात्री देणार. आणि आता अमेरिकेला मुकाटपणे तो चार्ज मान्य करण्याशिवाय पर्याय नाही. मिस्टर ट्रम्प यांचा आत्ता मी ट्विट वाचत होतो एक्सवरती, ट्रूथवरती त्यांनी लिहिलं आहे. त्याच्यामध्ये जोपर्यंत खरोखरची शस्त्रसंधी होत नाही तोपर्यंत अमेरिकन सैन्य हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज या ठिकाणी तैनात असेल असं मिस्टर ट्रम्प यांनी सांगितलं. मग उद्या आता ही चर्चा होईल पाकिस्तानमध्ये आणि त्यानंतर अधिकची स्पष्टता येईल. आणि मधल्या काळामध्ये हे सगळं घडत असताना इराणच्या हॅकर्सनी ज्या इस्रायलची तंत्रज्ञानामधली प्रगती ही अद्भुत, अचंबित, बऱ्याच वेळेला तोंडात बोटं घालण्याला लावण्यासारखी असते, त्या इस्रायलच्या माजी लष्कर प्रमुखाचे काही प्रायव्हेट व्हिडिओ आणि फोटो हे हॅक केले आणि ते रिलीज पण केले, ज्याच्यात लिबियामध्ये, जॉर्डनमध्ये या लष्करी अधिकाऱ्यांनी ज्या बैठका घेतल्या त्याचे ते व्हिज्युअल्स आहेत, त्यांच्या कुटुंबातले काही फोटो पण आहेत. त्यामुळं ज्याची तंत्रज्ञानातली सुपरियरिटी ते इतके प्रगत आहेत, ते सुपर आहेत, असं जे काही इस्रायलबद्दल बोललं जात होतं त्याला आज त्यांनी धक्का दिला.
आणि तो धक्का देऊन त्यातले काही व्हिडिओ त्यांनी रिलीज केले. म्हणजे आता हे वॉर ऑफ नरेशन, वॉर ऑफ कुरघोडी हे चालूच राहणार आहे. ते केव्हा संपेल? जेव्हा खरोखर चीनमधलं एक असं नेतृत्व की ज्या नेतृत्वाला अमेरिकेबरोबर बॅलन्स ठेवायचा आहे, देशांतर्गत आर्थिक आपली स्वायत्तता वाढवायची आहे, ऊर्जा क्षेत्रातले जे काही संधीचे आत्ता त्यांना दरवाजे उघडलेत, कारण अमेरिकेनं त्यांच्यावरचे निर्बंध मागे घ्यावेत अशी त्यातली 10 पैकी एक अट आहे. कारण त्यांची सगळी अकाउंट्स फ्रीज झालेली आहेत जगभरातली. त्यांची जी काही संपत्ती वेगळ्या देशामध्ये होती ती पण फ्रीज झालेली आहे. आणि इतर देशांना इराणकडून तेल खरेदी करायला बंदी असल्यामुळं इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आणि आता हे युद्ध, तर ह्या कॉन्टेक्स्टमध्ये आज दिवसभरामध्ये या संदर्भामध्ये बॅक चॅनलला ज्या काही घडामोडी घडत असतील त्याची प्रत्यक्षात कुठलीही परिणिती होताना दिसत नाही. दॅट्स द फॅक्ट. आणि म्हणून युद्धाचे जे अपडेट्स मी न्यूयॉर्क टाइम्स आणि तत्सम वर्तमानपत्रात वाचतोय, तर त्याच्यातनं मला असं दिसतं आहे की संयुक्त अरब अमिरातीनं इराणला हॉर्मुजची सामुद्रधुनी बिनशर्त उघडण्याचं आवाहन केलं. इस्रायल म्हणाले की हिजबुल्लावरती हल्ले सुरूच राहतील, म्हणजे लेबनॉनमध्ये. लेबनॉननी म्हटलं की युद्धविरामात आमचाही समावेश करावा, पाकिस्ताननं त्याची पुष्टी करावी. पाकिस्तानची मोठीच अडचण होणार आहे, कारण त्यांनी यशस्वीपणे ती मध्यस्थी केली जी जगाला गरजेची होती. पण असं असूनसुद्धा पाकिस्तानवरचा दबाव आता वाढत जाईल, कारण इराण पण म्हणेल की ह्या अटी ठरल्या होत्या, त्याचं काय झालं. मग हे लेबनॉनमधली मंडळी म्हणतात की आमचा जरा हे युद्धबंदीमध्ये समावेश करून घ्या. संयुक्त अरब अमिरातीमध्ये जी अर्थव्यवस्था अडचणीत आली त्याच्याबद्दलचे अनेक प्रश्न आहेत. इराणी हॅकर्सनी, मी म्हणालो की इस्रायलच्या माजी लष्कर प्रमुखाचा फोन हॅक केला आहे. नेतन्याहू यांनी इस्रायली लोकांच्या संयमाची प्रशंसा केली आणि खरोखरच करण्यासारखी आहे, कारण इस्रायल हे त्या राष्ट्राची निर्मितीच मुळात संघर्षातनं झाली. पण त्यानंतर त्या इस्रायली जनतेचं खरंच कौतुक आहे की गेली 3 वर्ष तो देश पूर्णपणे युद्धाच्या छायेत आहे. अनेक वेळेला तिथे सायरन वाजतात, ज्यांना याचा सराव नाही आहे आणि आत्ता तिथल्या प्रत्येक नागरिकांना झाला. पण तरीसुद्धा ही कठीण परिस्थिती आहे की सायरन वाजायला लागतात मध्यरात्री, मग तुम्हाला तुमचं घरदार जवळ करावं लागतं, रस्त्यावर असाल तर जमिनीवर लोळण घ्यावी लागते, किंवा तिथे जे रस्त्याच्या आजूबाजूला शेल्टर आहेत त्याच्यामध्ये जायला लागतं. मोठ्या इमारतीमध्ये असाल तर मी ते तिथं केलं आहे ते सगळं. मोठ्या इमारतीत असाल तर इमारतीच्या मध्यभागी शेल्टर हाऊस असतं, तिथे पळत जायला लागतं. घरात असाल तर प्रत्येक घरामध्ये एक शेल्टर हाऊस आहे, शेल्टरची रूम आहे की ज्याला कुठल्याही क्षेपणास्त्र बॉम्बचा फारसा फटका बसणार नाही असं ते कॉन्क्रीटचं बंदिस्त असं बांधकाम आहे, त्याच्यात पळत जायला लागतं. आणि त्याच्यात आता हे युद्ध बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेनं लादलेलं, आणि त्यामुळं त्यांनी त्याच्याबद्दल इस्रायली जनतेचे आभार मानलेत बेंजामिन नेतन्याहू यांनी. आणि त्यामुळं आज बघा, गेल्या 24 तासामध्ये केवळ 1 तेलवाहू जहाज आणि 5 मालवाहू जहाजं तिथून गेली आहेत. यापूर्वी स्ट्रेट ऑफ हॉर्मुजवरून 140 जहाजं रोज ये जा करत होती. आणि आत्ता त्यांनी जो नकाशा रिलीज केला आहे तो हा नकाशा आहे. इराणनं हा नवीन नकाशा रिलीज केला आहे, ज्या नकाशामध्ये ते इथे दाखवत आहेत की कुठे कुठे आमची भूसुरुंग आहे, त्यामुळं इकडून वगैरे जायचा प्रयत्न करू नका, इथूनच जा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये असं दिसतंय की परिस्थिती जैसे थे आहे. नेतन्याहू काय म्हणाले की ट्रम्प युद्धासाठी तयार झाले, दोघांच्या गुप्त बैठकीत निर्णय झाला, उपराष्ट्रपती वेन्स हे कसे त्याला विरोधात होते वगैरे, याची पण अमेरिकन माध्यमामध्ये जोरात चर्चा सुरू आहे. आणि आपण काय कमावलं अमेरिकेनं ह्याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत, वेगवेगळ्या माध्यमात वेगळ्या पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे चिडलेले मिस्टर ट्रम्प हे अमेरिकेच्या माध्यमाबद्दल बऱ्याच गोष्टी बोलताना दिसत आहेत आपल्याला की ही कशी आमच्या विरोधातली आहेत, आम्हाला कधीच त्यांनी कसं सहकार्य केलं नाही वगैरे, CNN स्पेशली, असा त्यांचा एकूण सूर आहे. पण आत्ता ही परिस्थिती तेवढीच होस्टाईल आहे जेवढी काल होती. आता बघा, न्यू डेडलाईन लूम्स फॉर US अँड इराण ऑन truce waves. Israel strikes in Lebanon, threatens shaky US-Iran ceasefire. What to know about the Strait of Hormuz under the ceasefire, जे मी आत्ता तुम्हाला समजावून सांगितलं ते. तर आत्ता असं दिसतं आहे की या सगळ्या याच्यामध्ये न्यू डेडलाईन जी आहे त्या न्यू डेडलाईन नंतर सुद्धा फार काही हाताशी लागताना दिसत नाही. फक्त एवढंच आहे की युद्ध थांबले. अर्थात आत्ता चर्चेला सुरुवात झाली आहे, त्यामुळं या चर्चेतले हे जे अडथळे आहेत ते दूर होतील आणि जगाचा जो काही ऊर्जा साखळीचा पुरवठा खंडित झाला आहे तो पुन्हा सुरू होईल अशी आपण अपेक्षा करूया. भारतानं मीनवाईल इराणला सांगितलं आहे की हे जी काही तुमच्याकडे 2 आठवड्याची शस्त्रसंधी झाली आहे
तर तुम्ही एक काम करा की आम्हाला हे सगळं पेट्रोल डिझेल आता भरून घ्यायचं आणि मी हे अधिकृत सांगतोय. तर तुम्ही तुमच्याकडच्या तेलाचा पुरवठा आमच्याकडे लवकरात लवकर आणि तातडीनं करायला लागा. ही आता भारताची त्या संदर्भातली अधिकृत अशी भूमिका आहे. सो थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे नीट अभ्यास करून कुठेही आवाजवी चुकीची माहिती न देता जे घडतंय आणि ते भारताच्या कसं महत्त्वाचं आहे भारतासाठी ते तुम्हाला सांगायचं. तुम्ही बघत आहात की मी आता प्रवास करतोय. आता मी कन्याकुमारीवरून पुन्हा आणखीन एका विधानसभा मतदारसंघामध्ये जातोय कव्हरेजसाठी. तर ते तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट्सवरून या चारही राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीचे सुद्धा तपशील मिळतील. तुम्ही हे चॅनल लाखोच्या संख्येनं पाहत आहात त्याबद्दल तुमचा आभारी आहे. सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि जगभरातल्या मराठी बांधवांना सांगा की इथे तुम्हाला सत्याच्या जवळ जाणारी माहिती पाहायला मिळेल. थांबूया आपण.